शिक्षण की षडयंत्र, मदत की धर्मांतर? नागपूरच्या झोपडपट्ट्यांमध्ये एनजीओच्या नावाखाली कोणता काळा खेळ सुरू होता? ज्यांनी मदतीचा हात दिला त्यांनीच गळ्याभोवती धर्माचा फास आवळला का? रियाज काझीचं हे भयानक नेटवर्क नेमकं आहे तरी काय? पहा हा आमचा विशेष रिपोर्ट. नमस्कार, मी भक्ती, प्रहार न्यूजलाईन मध्ये आपलं स्वागत करते. नागपूरच्या गजबजलेल्या वस्त्यांमध्ये फिकर फाउंडेशन आणि पढे हम पढाए हम या नावाने रियाज काझी नावाची व्यक्ती सक्रिय होती. वरवर पाहता गरिबांना शिक्षण आणि मुलींना नोकरी देणारी ही संस्था होती. मात्र या युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटीच्या पडद्यामागे एक अत्यंत काळं सत्य दडलं होतं. तपासानुसार रियाज काझी आपल्या कार्यालयातील हिंदू तरुणींवर इस्लामी प्रथा पाळण्यासाठी अमानुष दबाव टाकत होता. बुरखा घाला, नमाज पढा आणि आमच्या धर्माचे नियम पाळा अशी सक्ती या मुलींवर केली जायची. ज्या मुलींनी या दबावाला विरोध केला त्यांना नोकरीवरून काढण्याची आणि त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याची धमकी देण्यात आली. 4 धाडसी तरुणींनी पोलिसांकडे धाव घेतल्यावर हे धक्कादायक रॅकेट समोर आलं. काझीवर केवळ मानसिक छळच नाही तर विनयभंगाचेही गंभीर आरोप आहेत. 2010 पासून सुरू असलेल्या या संस्थेच्या आडून धर्मांतराचं मोठं रॅकेट सुरू होतं का असा प्रश्न उपस्थित होतोय. काही राजकीय नेत्यांशी असलेल्या जवळकीमुळे रियाजला कोणाचं पाठबळ होतं याचाही तपास पोलीस करत आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर कडक कारवाईचे संकेत दिले आहेत. काझीला सध्या 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. समाजातील गरिबी आणि अज्ञानाचा फायदा घेऊन धर्मांतराचा प्रयत्न करणं हा केवळ गुन्हा नाही तर सामाजिक विश्वासाला दिलेला तडा आहे. नागपूर पोलीस आता या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन या नेटवर्क मधील इतर चेहऱ्यांचा पर्दाफाश करण्याच्या तयारीत आहे. मदत करायला पुढे आलेले हात जेव्हा गळ्या दाबायला लागतात तेव्हा त्याला सेवा नाही तर धर्मांतराचं कारस्थान म्हणतात. रियाज काझी तर फक्त एक मोहरा आहे. यामागचा खरा सूत्रधार कोण? नागपूरमध्ये पसरलेलं हे धर्मांतराचं जाळं आणखी किती खोल आहे या प्रश्नांची उत्तरं लवकरच बाहेर येतील. अशा छुप्या शत्रूंपासून सावध राहा. माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईनला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.